आज आपण अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशा देवीच्या नैवेद्यासाठी कडकावणी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. इथे एक मोठं बाउल मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतरनं तेल घेतलेले छोटे अर्धी वाटी, थोडासा ओवा घेतलेला आहे आणि इथे आपण चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. आता आपण ही कडकावणी गोड बनवत नाही आहे, तर थोडीशी अशी नमकीन बनवतोय, त्यामुळे मी इथे साखर वगैरे नाही घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला कडकावणी बनवताना तुमच्याकडे ओवा घातला जात नसेल तर तुम्ही ओवा नाही घातला तरी चालेल. पीठ पहिलं आपल्याला चाळून घ्यायचं इथे. आणि तुम्हाला जर कडकावणी बनवताना यामध्ये रवा घालायचा असेल तर तुम्ही रवा घालू शकता किंवा थोडासा मैदासुद्धा तुम्ही इथे घालू शकता. तर इथे आपण फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला ओवा असा चोळून घालायचा आहे, मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि तेल आपल्याला साधंच घालायचं आहे. इथे कुठेही आपल्याला तेल गरम करून नाही घालायचं आहे. तुमच्याकडे तुम्हाला तेल घालायचं असेल तर तेल घालू शकता किंवा तुम्ही तूप घातलं तरी चालेल. इथे तेल घालून घेतलेले पिठाला इथे मी चोळून घ्यायचं. आपल्याला तेल पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं. जोपर्यंत पीठ असं एकदम मऊ आणि ओलसर वाटत नाही तोपर्यंत आपल्याला पिठाला असं चोळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, दोन हातावरती पीठ घेऊन चोळा किंवा असं मुठीने जरी तुम्ही हे पिठाला तेल चोळलं तरी व्यवस्थित ते मुरलं जातं. तर इथे बघू शकता पीठाचं जे टेक्स्चर आहे ते बदललं गेलेलं आहे. थोडंसं असं ओलसर वाटतंय आणि पीठ असं जरासा गोळा झाल्यासारखं वाटतंय. आता इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर पाणी किंवा दूध तुम्ही दोन्हींपैकी काहीही घालू शकता, तुम्हाला जे आवडेल ते. पण इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे, कारण आपण साधं नमकीन असे कडकवणे बनवतोय. गोड कडकवणे बनवताना मात्र तुम्ही इथे दुधाचा वापर आणि तुपाचा वापर करू शकता. पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. आता गव्हाचं पीठ असल्यामुळे आपल्याला थोडंसं ते सैलसर मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट मळून नका घेऊ, तर थोडंसं, कारण नंतरनं गव्हाचं पीठ जरासं फुगलं गेलं की ते घट्ट होतं. तर पीठ इथे आपण मळून घेतलेलं आहे. त्यानंतरनं झाकण ठेवून आपण 15-20 मिनटं हे पीठ असं झाकून ठेवायचे. इथे तुम्ही बघू शकता तेलाचं जे प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित आपण घेतलेले. पीठ चांगलं मळून घ्यायचं, तुम्हाला सांगते. अगदी जसं आपण करंजीसाठी मळून घेतो अगदी तसं पीठ आपल्याला इथे मळून ठेवायचं. 15-20 मिनटानंतर आपण कडकवणे इथे बनवायला घेतोय. पीठ तुम्ही इथे बघू शकता चांगलं सॉफ्ट झालेलं आहे. आता इथे पीठ आपण परत एकदा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून तुम्हाला इथे मळून घ्यायचं आहे. आणि एक मोठी चपाती तुम्हाला पातळ लाटून घ्यायची. एक एक पुरी लाटण्यापेक्षा अख्खी एक मोठी चपाती जर तुम्ही लाटून घेतली तर म्हणजे पुरी कट करायला पण सोपं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे एकसारखं ते लाटलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडकवणी एकसारखी दिसतात, कारण आपण जर वाटीने अशी तिला हे करून घेतली तर. आणि आपण पीठ घेतलं चपाती लाटायला की बाकीच्या पिठावरती लगेच झाकण ठेवायचं. पीठ असं चांगलं सॉफ्ट राहिलं पाहिजे, कडक वगैरे व्हायला नको, कारण गव्हाचं पीठ उघडं ठेवलं की लगेच कडक होतं. तर एवढी पातळ अशी आपली बोटं दिसेल असं आपल्याला ही चपाती इथे लाटून घेतलेली. आता एक वाटी घेतलेली, वाटीने आपल्याला ह्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करायच्या. आता इथे तुम्हाला किती मोठ्या आकारात पुरी कट करायची त्यानुसार तुम्ही इथे वाटी मोठी वापरू शकता, किंवा तुम्हाला ह्या साईजची बनवायची असेल तर ह्या साईजची पण तुम्ही इथे बनवू शकता. देवीच्या 7व्या माळाला किंवा म्हणजे सप्तमीला, अष्टमीला आणि नवमीला आपण कडकवण्यांची माळ देवीला घातली जाते. म्हणजे देवीचे जे सगळे साहित्य असतात, जे कंगवा असतो त्यामध्ये म्हणजे बरंच असतं असं, तर कडकवणी मेन बनवली जाते. तर इथे आपलं लाटून झाल्या, पुऱ्या कट करून झाल्या की लगेच तळायला घ्यायच्या, किंवा एकावरती एक अशा थोडंसं पीठ भुरभुरून तुम्ही ठेवू शकता. आणि अगदी 10-15 झाल्या की लगेच तुम्ही तळायला घेऊ शकता. तळताना तेल जास्त कडक तापवायचं नाही, तर मिडियम असं तापवून घ्यायचं आणि मग आपल्याला ह्या पुऱ्या सोडून घ्यायच्या, कारण आपल्याला ह्या
कडक तळून घ्यायच्या. त्यामुळे इथे गॅस मोठा नाही ठेवायचा, तर अगदी मिडियम गॅस ठेवायचा आणि चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ह्या इथे तळून घ्यायच्या. आता मध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तळताना पुऱ्या तेलामध्ये जास्त एकावरती एक टाकायच्या, म्हणजे काय होतं, पुऱ्या फुगत नाही, तर अशा चपट्या होतात. 1 2 4 अशा पुऱ्या टाकल्या तर कदाचित पुऱ्या फुगू शकतात. गव्हाच्या पिठाला ना थोडंसं तळून घेण्यासाठी ना जास्त वेळ लागतो. जसं की मैद्याला म्हणा किंवा रव्याला म्हणा, जितका वेळ तळायला लागणार नाही त्यापेक्षा थोडासा जास्त वेळ गव्हाच्या पिठाच्या जर कडकवणी बनवली तर तळायला वेळ जास्त लागतो. पहिली आपण एक बॅच तळून घेतलेली, आता दुसरी तळून घेतोय. असं करत केली की लगेच तळून घ्या. अशा सुकायला ठेवू नका, नाहीतर कडक होतात. तर या पद्धतीने छान आपण असं सोनेरी कलर येईपर्यंत अशा खारट जरासं अशा साध्या आपण कडकवणी इथे बनवून घेतलेली. अगदी तुम्ही ही बनवून ठेवली 15-20 दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता, त्याला काहीच होत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता गव्हाच्या असल्यामुळे थोडासा लाल कलर जादा आलेला आहे. तुम्हाला इथे लाल दिसत असेल, जास्त कलर लाल आलेला आहे. गव्हाच्या कडकवण्यांचा कलर तळल्यामुळे लाल येतो. तर अशा पद्धतीने आपण देवीच्या नैवेद्यासाठी साधे सोपे अगदी तुम्ही अर्ध्या तासामध्ये कडकवणी या पद्धतीने बनवू शकता. आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये गोड कडकवणी कशी बनवायची ही सुद्धा रेसिपी